इकडे साखरपुड्याला सुपारी फोडतात आणि रत्नागिरीमध्ये साखरपुड्याला डायरेक्ट नारळ फोडतात. जय सियाराम पब्लिक. तर स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. मी आणि माझी फॅमिली सर्वजण आम्ही आलोय रत्नागिरीला एंगेजमेंट साठी. एंगेजमेंट कोणाची होती तर माझ्या मामाचीच होती, त्यामुळे आम्हाला जावंच लागलं सर्वांना. तर बाबांना म्हटलं, बाबा तुम्हाला काही त्रास तर नाही ना झाला प्रवासानं? बाबा म्हणे मी पाकिस्तान फिरून येईल पण मला काय होणार नाही. म्हटलं बाबा इज अ रॉकस्टार. नंतर मग त्यांनी आमच्या सारखे आलेल्या पाहुण्यांसाठी नाश्त्याला शिरा बनवला होता. तर मग म्हटलं चमच्यानं खाण्यापेक्षा हातानं खाऊ, म्हणजे मग कसं जोरात खाता येईल. चमच्यानं थोडं थोडं खाण्यात मजा नाही. रत्नागिरीमध्ये ना एंगेजमेंटची थोडीशी प्रथा वेगळी बरं का. तुम्हाला पण दाखवतो आता ती प्रथा कशी. जे विषय कसा आहे, आपल्याकडे कसं साखरपुडा असला का सुपारी फोडतात, तसं तिकडे ना साखरपुड्याला सुपारी नाही नारळ फोडतात. ती पण कोयत्यानं फोडतात. म्हटलं आता असेल त्यांची प्रथा. नंतर ना मग मुलाचे मामा आणि मुलीचे मामा त्यांनी नमस्कार केला आणि मग एकमेकांची गळाभेट झाली. आता पुढचं तुम्ही एका सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये बघून घ्या. थांबा 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 थांबा, अजून व्हिडिओ संपला नाही. अजून युट्यूब पुढे पण बघा, सांगतो तुम्हाला. तांदळाचा विषय काय हा तुम्हाला जर माहित असेल तर तो पण सांगा कमेंट करून, कारण की हे पण मी पहिल्यांदाच पाहिलंय बरं का. ठीक आहे, त्यांची पण रसम पूर्ण झाली. मग त्यानंतर फॅमिली फोटो काढला आणि म्हटलं आपल्याला पण आता निघायचं, त्यामुळे मामाला आणि मामीला एक पहिल्यांदा शेवटचं भेटून घेऊ आणि फोटो पण काढून घेऊ सेपरेट, कारण की कसं स्टेटसला ठेवायला काम येईल. मग कपडे चेंज केले. मग दादूसला म्हटलं चला आता आपण निघूया. मामा पण आले तेवढ्यात. मग ते म्हणे चला सावकाश जा, असं तसं झालं बोलणं. मला म्हटलं एक नंबर बर का. म्हणे काय रे? म्हटलं रत्नागिरीमध्ये मामी शोधली तुम्ही. मामा लागले ना भाऊ हसायला. तर मामाला म्हटलं चला आता आम्ही पण निघतो. आता पब्लिक तुम्हाला पण समजलं असेल का आम्ही रत्नागिरीला कशासाठी आलो होतो. तर मावशी आता मला डायरेक्ट बोलल, त्यामुळे पाय मला उचलून घेऊ द्या.